विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारची कोंडी होण्याची शक्यता. नीट पेपर फुटी विरोधात आणि वांगचुक यांच्या समर्थनार्थ कॉकरोच जनता पार्टी आक्रमक. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आज संसदेवर एल्गार. बीजेपीच्या संसदेवरील मोर्चाला परवानगी नाही. जंतर मंतर शिवाय इतर ठिकाणी आंदोलन करण्यास बंदी. पोलिसांकडून कारवाईचा इशारा. संसद परिसराला छावणीचं स्वरूप. प्रकृती ठीक नसली तरी मोर्चा संपेपर्यंत उपोषण सुरूच राहणार. सोनम वांगचुक यांचा जंतर मंतरवर संदेश. रुग्णालयातून लिहिलेल्या पत्रात वांगचुक यांनी स्वतःला बेकायदेशीर नजरकैदेत ठेवल्याचा आरोप. सोनम वांगचुक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत. शिक्षण उत्तरदायित्वावर चर्चेचं आश्वासन मिळाल्यास उपोषण मागे घेणार. पत्नी गीतांजली आंगमोई यांची घोषणा. संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन. नीट पेपरफुटी, राम मंदिर दान चोरीचा मुद्दा संसदेत मांडला जाणार. वांगचुक यांच्या आंदोलनामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा क्षुल्लक. आता सरकार बदलण्याचा लढा. तुमच्यात असलेल्या आगीतून सरकार भस्म झालं पाहिजे. दादर शिवाजी पार्कवरून ठाकरेंची गर्जना. उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं. येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल. गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. रवींद्र दंगेकरांसह पत्नीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. खलील शेख आत्महत्या प्रकरणात दंगेकरांवर गुन्हा. दंगेकरांसह 13 आरोपी अद्याप नॉट रिचेबल. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण. सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. एसआयटीकडून बंद लिफाफ्यात स्टेटस रिपोर्ट सादर. आजच्या सुनावणीकडे लक्ष. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर. हायकोर्टानं जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण. म्हात्रेला कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज बिनविरोध निवड. अध्यक्षपदी आमदार विलास भुमरे तर उपाध्यक्षपदी दिनेश परदेशी यांचं नाव निश्चित. सूत्रांची माहिती. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार. हवामान बदलामुळे आठवडाभर जोरदार पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांना दिलासा. मुंबईत पावसाची संततधार. दादर, अंधेरी, जोगेश्वरीत जोरदार पाऊस. पावसामुळे मध्य रेल्वेवरील लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं. हार्बर आणि पश्चिम रेल्वे सेवा सुरळीत. कल्याणमधील अनेक भागात पावसाचं पाणी साचलं. छत्रपती शिवाजी चौक, आंबेडकर रोड परिसरात पाणी साचलं. नागरिकांची गैरसोय. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा शाही स्नान सोहळा संपन्न. इंदापूरच्या सराटीत भक्तिमय वातावरणात पादुकांचं शाही स्नान. धाराशिवमध्ये एफडीएच्या कारवाईनंतर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ. भेसळविरोधी कारवाईनंतर दर वाढले. दूध 80 प्रति लिटर तर दही 100 रुपये प्रति किलोवर. कल्याणमध्ये भीषण हत्याकांड. घरातच मृतदेहाचे तुकडे गोणीत कोंबले. हत्येचा गुन्हा दाखल. आरोपीचा शोध सुरू. निलकंठ सोसायटीतील धक्कादायक घटना. फिफा विश्वचषकावर स्पेननं तब्बल 16 वर्षांनंतर दुसऱ्यांदा नाव कोरलं. अर्जेंटिनाचा 1-0 पराभव. गोट मेस्सीच्या अर्जेंटिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.